गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले. मी आता गव्हाच्या प्लॉटमध्ये उभा आहे. हा एक रिसर्च व्हरायटी आहे. गेल्या वेळेला मी सांगितली असा एक 9 एकर गहू मी पेरलेला आहे. एकरी 50 किलो बी पेरलं आणि त्यावेळेस मी सांगितले काय केलं ते. एक तणनाशक मारलं. तणनाशकानंतर ही जी पेरणीचा गहू आहे हा 1 डिसेंबरचा आहे. हा प्लॉट आता हा निसवला आहे. हे बघा ही लुंबी आहे माझ्या कमरेला लागते. हा निसवल्यानंतर माझ्या कमरेला लागणार आहे म्हणजे 3 फूट. या लुंबीमध्ये 16 कुडे आहेत. 16, 17, 16, 17 म्हणजे एकामध्ये 3 दाणे आहेत. म्हणजे एका याच्यामध्ये 50 गहू आहेत आणि जाड आहे आणि याला भयंकर फुटवा आहे. फार फुटवा आहे. अगदी दिसणार नाही एवढा गहू आहे. तर याला काय केलं तणनाशक मारल्यानंतर तुम्हाला तणनाशकाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पूर्वी. तणनाशकानंतर याला एकरी 5 किलो 05234 आणि 1 पोतं युरिया एकरी टाकलं आणि पाणी दिलं. 05234 10 किलो झिंक आणि 5 किलो 05234 10 किलो झिंक आणि 1 पोतं युरिया हे मिक्स केलं आणि असं फिसकटलं आणि स्प्रिंकलरनं पाणी दिलं. जबरदस्त फुटवा आला आहे आणि ह्या फुटव्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं गहू मिळणार आहे. भरपूर फुटवा, भरपूर पीक, भरपूर काड्या. आमचं लक्ष आहे 25 क्विंटलचं टार्गेट आहे. बरेचसे लोक आमच्याकडे 20-25 काही लोक 30 पण स्पेशल 20-25 क्विंटल हा गहू सरासरी निघतो. 7 पाण्याची गरज आहे याला. आता इथून कसलाही फवारा लागत नाही आणि 7 पाण्यातून हा गहू निघतो. स्प्रिंकलरच्या पाण्याने हा आम्ही भिजवतो आणि ओल बघून पाणी द्यायचं. खत पहिल्यांदा नंतर काही घरचं नाही. याला खुरपणी नाही, याला मजूर नाही. हार्वेस्टरनं काढायचं. मजूर विरहित शेती करायची असेल तर त्याला गहू एक चांगला पर्याय आहे. मजूर विरहित शेती टिपणीने पेरायचं, ट्रॅक्टरने पेरायचं, फवाऱ्यानं तणनाशक मारायचं, एका माणसाने फेकायचं आणि स्प्रिंकलरने भिजवायचं. नगण्य माणसं आणि हार्वेस्टरनं काढायचं. गव्हाला भाव चांगले आहेत. खायची वस्तू आहे. ठेवलं तरी चालतं आहे. भाव येईल तेव्हा विकलं तरी चालतं आहे. भाजीपाला कांद्यासारख्याची पोझिशन नाही आहे आणि चांगल्या पद्धतीचे हे पीक येतं आहे. सर्वांनी सोयाबीन किंवा कांद्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा प्रयोग करून बघावा आणि चांगलं उत्पादन काढावं. एकरी 50,000 रुपये 40,000 रुपये आपल्या खिशात उरतील असं एक पीक आहे. करून बघा.